झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर. ठाण्यामधील निवासस्थानी डॉक्टरांकडून एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची तपासणी. शिंदेंची तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचा सल्ला. भाजपचे मोठे नेते एकनाथ शिंदेंना भेटणार. शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते भेटणार. सूत्रांची माहिती. फडणवीस आणि बावनकुळे शिंदेंची भेट घेण्याची शक्यता. शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांच्याविषयी काही बोलू नका. शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज. संजय राऊतांचा खोचक टोला. राऊतांकडे माणुसकी शिल्लक नाही. संजय शिरसाटांचा पलटवार. माहिती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. 5 तारखेला आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी. भाजप मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता. 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश. माहिती सरकारचा शपथविधी मोठा केला जाणार. शपथविधीच्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा 4 तारखेला केली जाईल. शिरसाटांकडून स्पष्ट. तर मुख्यमंत्रीपदाचं ठरलंय. वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होणार नाही. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. माहिती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार. सूत्रांची माहिती. 5 तारखेला शपथविधी होईल सांगतात. बावनकुळे राज्यपाल आहेत का? माहितीच्या शपथविधीवरून संजय राऊतांची टीका. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत. शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा. तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं. भाजपच्या रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदेंनी सिद्ध केलंय. विधानसभेला शिंदेंनी दाढीवरून हात फिरून विरोधकांची वाट लावली. संजय शिरसाटांचं वक्तव्य. संजय शिरसाट आम्हाला बोलतात की भाजपला ते माहिती नाही. शिरसाटांनी शिंदेंच्या दाढीवरून केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा खोचक टोला. अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असतात. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचं विधान. गुलाबराव पाटलांनी गुलाबराव सारखं राहावं, अन्यथा त्यांचा जुलाबराव बनायला वेळ लागणार नाही. अमोल मिटकरींचा निशाणा. एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. शिंदे वेगळं रसायन. त्यांनी यापूर्वी फार खडतर प्रवास केलाय. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. नागपुरात लागले फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत देणारे बॅनर. वापस आना पडता है फिर वापस आना पडता है बॅनरवर उल्लेख. नागपुरातील गोविंद टेलरने फडणवीसांसाठी बनवले खास 4 जॅकेट. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांनंतर बनवलं जॅकेट. आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग. चिरवाळांच्या पाठोपाठ धर्मराव आत्रामही दिल्लीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकरांची निवड. जयंत पाटलांकडून घोषणा. जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला. पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटलांच्या निवडीनंतर मिटकरींकडून ट्विट करत टीका. 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये कोणत्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला गेलो नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर भाजप नेते रवींद्र चव्हाणांचं ट्विट करत स्पष्टीकरण. महाराष्ट्रामध्ये आलेलं सरकार भाजप निवडणूक आयोगाच्या पापाचं फळ. लाडक्या बहिणींमुळे सरकार आलेलं नाही. नाना पटोलेंची माहितीवर जोरदार टीका. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी ईव्हीएम छेडछाडीचे दावे फेटाळले. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आयोगाचं स्पष्टीकरण. व्हिडिओमधील दावा खोटा आणि निराधार. व्हिडिओबाबत मुंबई पोलिसात गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाची माहिती. निवडणूक पारदर्शक झाली असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅटमधील मतं मोजा. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी व्हावी. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवारांचं ईव्हीएम विरोधात आंदोलन. तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचं दहन. युगेंद्र पवारांसह पुण्यामधील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. बारामतीमध्ये अजित पवारांकडून युगेंद्र पवारांचा पराभव. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये जमा केले. चिंचवडमधील लोक शहराबाहेर गेले, मग मतदानाची टक्केवारी कशी वाढली? मवियाचे उमेदवार राहुल कलाटेंचा सवाल. फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्याची कलाटेंची माहिती. ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रेंकडून फेरमतमोजणीची मागणी. मतमोजणीबाबत मवियाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार. दीपेश म्हात्रे यांची माहिती.
नांदेडचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाणांनाही ईव्हीएमवर संशय. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आमचं मताधिक्य घटल्याचं चव्हाण यांचं वक्तव्य. लोकशाही वाचवण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ. सर्वांचे लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न असावेत. मनसेच्या ईव्हीएमवरील भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला. 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मार्कडवाडी गावकऱ्यांचा ठराव. माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा आरोप. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावर गायकवाडांचा निशाणा. एकनाथ शिंदेंनी सत्तेमध्ये राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह. पक्षाचं काम शिंदेंनी आमच्यासारख्या शिलेदारांना द्यावं. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेसमध्ये चांदिवलीवरून नसीम खान आणि सुरजसिंह ठाकूरांमध्ये वाद. सुरजसिंह ठाकूरांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस. नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याचा नोटीसमध्ये उल्लेख. मनसे जिल्हा प्रमुख समीर मोरेंच्या भावावर हल्ला. समीर मोरेंचे बंधू अतिश मोरेंवर हल्ला झाल्याची माहिती. अविनाश जाधवांकडून मारहाण झाल्याचा समीर मोरेंचा आरोप. अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा. पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधवांनी राजीनामा दिला. अविनाश जाधवांच्या राजीनाम्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीमध्ये बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना. पंढरपुरात मनोज जरांगे पाटलांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मराठा आरक्षण मिळण्यासाठी विठ्ठलाकडे आशीर्वाद आणि बळ मागितलं. जरांगेंची प्रतिक्रिया. माझ्यामुळे निवडून आलो असं कोण म्हणत असेल तर मी मैदानातच उतरलो नव्हतो. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आणखी काही लोक भेटायला येतील. जरांगेंचा दावा. राज्याचा मुख्यमंत्री कोणी होऊ द्या, मराठा आरक्षण घेणारच, अन्यथा सळो की पळो करणार. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा. राज्यामध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं उपोषण सुरू होणार. उपोषण आझाद मैदानावरही सुद्धा होऊ शकतं. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला की समाज नष्ट होतो. आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता. मोहन भागवतांचं विधान. मोहन भागवतांच्या वक्तव्यासंदर्भात अजितदादांशी बोलेन. 2पेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना निवडणूक लढता येत नाही. मोहन भागवतांच्या अपत्याच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज. अधिवेशन कालावधीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी ही सोय. सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंकडून फेरमतमोजणीची मागणी. महेश कोठेंनी केला जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल. पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचे चलनही भरलं. नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर. कांदेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नांदगावमधून सुहास कांदे 90,000 मतांनी विजयी. दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून इंदापूरमध्ये श्रीलक्ष्मी नृसिंह देवाकडे साकडं. भरणे यांचा सलग 3 वेळा विजय. मीरा नरसिंहपूरमधील देव फडणवीस यांचे कुलदैवत असल्याची माहिती. साकोलीमध्ये भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले. साकोलीमध्ये जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागले. साकोलीमध्ये नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय. नवनिर्वाचित आमदार अमोल खताळांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. संगमनेर तालुका टँकरमुक्त करणार आमदार अमोल खताळ यांचं आश्वासन. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न काहींनाही प्रलंबित ठेवला. कार्यकर्त्यांचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील कुटुंबानं दाखवलं. अमोल खताळांचा थोरातांवर निशाणा. भंडाऱ्यामधल्या शिवशाही बस अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळेंकडून एसटी बसेसची पाहणी. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या पडोळेंच्या सूचना. शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवींविरोधात आदिवासी संघटना आक्रमक. महिलेच्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी समाजामध्ये प्रचंड संताप. पाडवींविरोधात मोलगी गावात निषेध मोर्चा. ईव्हीएम हटावसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उसळला जनसागर. भाजपवाले कधी ईव्हीएमच्या माध्यमातून मतं चोरतात तर कधी आमदार चोरतात. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. मतदान आकडेवारी वाढवण्यासंदर्भातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान. दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. पुढील आठवड्याभरासाठी थंडी विश्रांती घेणार. मुंबईमध्ये काल 17°C किमान तापमानाची नोंद. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज पुणे कोर्टामध्ये सुनावणी. राहुल गांधींना हजर राहण्यासाठी कोर्टाचं समन्स. अधिवेशन असल्यानं राहुल गांधींचे वकील भूमिका मांडणार. गोंदियामधील शिवशाही बस अपघात प्रकरणी चालक निलंबित. भंडाऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची कारवाई. निष्काळजीपणामुळे चालकाचं निलंबन.
मुंबईतील डीएन नगरमध्ये बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात. कार चालकाला अचानक फिट आल्यानं कारची अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती. नवी मुंबईतील तुर्भे इथे एका घराला आग लागल्याची घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. खारघरमध्ये कार चालकाला सीआयएसएफ जवानांनी मारहाण केल्याचा आरोप. कार चालकाला मारहाण करणाऱ्या 10 ते 15 सीआयएसएफ जवानांवर खारघर पोलिसात गुन्हा दाखल. नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन. धमकी देणाऱ्या क्रिस्तोफर अँथनी नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. डोंबिवलीमध्ये रिजन्सी अनंतम सोसायटीचा अनोखा उपक्रम. महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक आणि विक्री प्रदर्शनाचं आयोजन. धुळ्यामध्ये एमपीएससीची पूर्वपरीक्षा शांततेमध्ये संपन्न. 8 उपकेंद्रांवर 3,552 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. कडक पोलीस बंदोबस्तामध्ये परीक्षा संपन्न. परभणीमध्ये 12 केंद्रांवरती 3,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससीची पूर्वपरीक्षा. शहरातील 12ही केंद्रांवरती विद्यार्थ्यांची कसून तपासणी. प्रशासनाकडून परीक्षा केंद्रांवर कडेकोट व्यवस्था. जालना शहरामधील 5 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा सुरळीत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 173 अधिकारी आणि पोलिसांकडून बंदोबस्त. सोलापुरातील देवळालीमध्ये प्रथमेश शिंदेला रेसलिंग कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये मिळालं ब्रॉन्झ मेडल. प्रथमेशने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक. बीडच्या परळी शहराला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. खड्डे तत्काळ बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. वाशिममध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा. मोठ्या संख्येनं भाविक रथोत्सवामध्ये सहभागी. अमरावतीच्या कौंडण्यपूर इथे बोटिंग स्पर्धा. वर्धा नदीपात्रामध्ये स्पर्धेचं आयोजन. भंडारा जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामध्ये मंडईचं आयोजन. दिवाळीनंतर मंडईतून ग्रामीण भागामध्ये दिसून येतं लोककलेचं दर्शन. वर्षातून एकदा पाहुणे आपापल्या नातेवाईकांकडे जाण्याची मंडईची परंपरा. पुण्यामध्ये थंडीची लाट. प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना. वन्यजीवांना हीटर, हीट लॅम्प, ब्लँकेट, सुक्या गवताचा आधार. पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर हल्ला. अज्ञात तरुणानं धारदार शस्त्रानं वार करत निर्घृणपणे हत्या केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण. धुळे शहरामध्ये जिल्ह्यात थंडीचा कहर. जिल्ह्यामध्ये 6.1 तापमानाची नोंद. थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता. जालन्यामध्ये भाव वाढीच्या प्रतीक्षेमुळे कापूस घरातच पडून. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण भारतामध्ये विमानांच्या उड्डाणांवर परिणाम. चक्रीवादळामुळे लँडिंग होणारं विमान पुन्हा हवेमध्ये झेपावलं. चेन्नई विमानतळावरील घटना कॅमेऱ्यामध्ये कैद. पुदुच्चेरीच्या पूरग्रस्त भागामध्ये भारतीय सेनेकडून बचाव कार्य सुरू. फेंगल चक्रीवादळामुळे पुदुच्चेरीमधील जनजीवन विस्कळीत. पुदुच्चेरीच्या कृष्णनगर पूरग्रस्त भागामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन यांच्याकडून पाहणी. कैलाशनाथन यांच्याकडून एनडीआरएफच्या बचाव कार्याचं निरीक्षण. मुसळधार पावसामुळे तमिळनाडूच्या चेन्नईमधील मॅडले भुयारी मार्ग बंद. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी काढण्याचं काम सुरू. उत्तर प्रदेशात संभलमध्ये न्यायालयीन चौकशी समितीच्या 3 सदस्यांकडून हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी. शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उफाळला होता हिंसाचार. पंतप्रधान मोदींकडून नागालँडच्या नागरिकांना राज्य दिनाच्या शुभेच्छा. नागा संस्कृती तिच्या कर्तव्य आणि करुणीच्या भावनेसाठी ओळखली जाते. शुभेच्छा देताना मोदींचे गौरवोद्गार. जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष. आजपासून जय शाह यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला सुरुवात. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स. आज मुंबईतल्या कार्यालयामध्ये चौकशी होणार. पुण्यामध्ये भारतीय सेना आणि कंबोडियन सेनेमध्ये सिम्बॅक्स युद्ध सरावाला सुरुवात. 1 डिसेंबरपासून 8 डिसेंबरपर्यंत युद्ध सराव चालणार. संरक्षण मंत्रालयाची माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना चेतावणी. डॉलर सोडून इतर चलनामध्ये व्यापार केल्यास 100% शुल्क लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा. 9 मे रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोषी. इम्रान खान यांच्या समर्थकांनी लष्करी कार्यालयामध्ये घुसून आग लावली होती. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.